नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. तर गेल्या 8 दिवसापूर्वी आपल्यावरती एक भ्याड हल्ला झाला होता. त्या भ्याड हल्ल्यातून आपण सावनाथ पोलात आपलं टायगर इज बॅक म्हणून असे आपल्या नामाचे फलकाचे लागलेले आहेत. विभागामध्ये आपलं उत्साहपणे स्वागत करण्यात आलेलं आहे. काय सांगणार आहेत, काय भावना आहेत? आज 8 दिवसानंतर एवढ्या मोठ्या गंभीर जखमाशी झुंज देऊन आज या ठिकाणी उभा आहे. त्याचं कारण म्हणजे त्या आमच्या रामनगरमधल्या सर्व माता भगिनी, माझे कार्यकर्ते, माझे खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सहकारी मित्र, माझे वरिष्ठ, माझे पक्षातील, आज यांच्या आशीर्वादाने आज माझ्यावर आलेला मोठा काळ तो अपघाताच्या माध्यमातून आला किंवा कटकारस्थान किंवा जाणीवपूर्वक होता तो कट. त्या कटकारस्थानावर मी आज मात देऊन आज या ठिकाणी पोचलेलो आहे. आज आमच्या रामनगरच्या व सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. हा आशीर्वाद आणि त्यांचं प्रेम मी कुठेही वाया जाऊ देणार नाही. त्यांच्या प्रेमाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रात काम करत मी इथपर्यंत आलेलो आहे, असे माझ्यावर तुम्ही भ्याड हल्ले केल्यानंतर मी काय खचून जाणार यातला नाही किंवा माझ्या आईनं मला राजमहालात पैदा केलेलं नाही. मी गरीब घराण्यातला आहे आणि मी ह्या गरिबांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, त्यांच्या न्याय हक्कासाठी. माझ्या सोशल मीडियावरती बऱ्याच चर्चा असतात, परंतु माझा प्रत्येक आवाज हा प्रत्येक गरिबांसाठी, प्रत्येक वंचित महिला असेल, निराधार महिला असेल किंवा कोणी असेल, त्यांच्यासाठी मी आज ह्या क्षणापासून जरा मला रात्री 12 वाजता फोन आला, त्या रात्री 1 वाजता मी बाहेरून माझ्या अंगावरती वार खेचलेत. आज रात्री 12 वाजता जरी कोणी मला बाहेर बोलवलं तरीसुद्धा माझ्यात ताकद आहे बाहेरून त्याच्याशी सामना करायची. कोणीही माझा आवाज दाबून कोणावरती अन्याय होऊ देणार आणि काही लोक अन्याय सहन करत राहतील आणि तो अन्याय मी बघत राहील, हे माझ्या रक्तातच नाही आहे. ती गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे मी आताही या आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून ज्या समाजकंटकांनी हेतुस्पर असेल किंवा अज्ञातातून माझ्यावर हल्ले केले, त्यांच्या घरच्यापर्यंत सांगा. त्यांच्या घरच्यांना जरी कुठं अन्याय अत्याचार झाला त्यांनी मला फोन करावं. त्यांच्यासाठी सुद्धा यायची माझी ताकद आहे. तर हा जो तुमच्यावर हल्ला झाला, तुम्ही एक RTI कार्यकर्ते म्हणून नवी मुंबईमध्ये एकदम उदयास आलेले आहात. तो जो हल्ला झालेला आहे त्याच्या अनुषंगाने झालेला आहे कुठं, असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, ह्या देशाला सगळ्यात मोठी लागलेली कीड म्हणजे हा भ्रष्टाचार आहे. त्या माध्यमातून आम्ही कुठेतरी 10 रुपयेपैकी 2 रुपये चोरी केलेले आहे हे आम्ही प्रशासनाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामधून काही लोकांच्या भावना दुखावलेल्या असतात, म्हणून कुठेतरी त्यांनीही या गोष्टीला खतपाणी घातलेलं असतं. काही नवीन युवक, तरुण पिढी आज नशेच्या अत्यंत घाण मार्गाला लागलेली आहे. 100 रुपयाच्या पोळीसाठी आज ते घरातले भांडे विकतात मुलं. आज ह्या नशावर्धक मुलांना नशा देऊ घालून आमच्या मार्गा लावायचं, आम्हाला कुठेतरी खच्चीकरण आणि कुठेतरी आम्हाला मनस्ताप देण्याचं काम हे प्रस्थापित किंवा हे नशावर्धक पदार्थ विकणारे व्यावसायिक या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालतात. आणि माझ्यावर हल्ला झालेला आहे तो RTI कार्यकर्ता म्हणून नाही. RTI कार्यकर्ता हा सर्व सामान्य नागरिकांचा अधिकार आहे. त्या माहिती अधिकाराचे 32 कलम आम्ही आज आमच्या डोक्यात घेऊन फिरतो, म्हणून आम्हाला कुठेतरी आज त्या दृष्टिकोनातून बघतात. पण लोकांना काय सांगितलं जातं की हा माणूस चुकीचा आहे आणि बघा तुम्हाला त्रास देतो. तसं काय नसतं. वास्तविक तुम्ही त्या कायद्याचा अभ्यास करा, तुम्हालासुद्धा त्या कायद्याची जाण होईल आणि त्या कायद्यावर तुम्ही चालाल. पण ह्याच कायद्याच्या माध्यमातून आपण अनेक भ्रष्टाचार, अनेक अन्याय आणि प्रशासनाचा जो भोंगळ कारभार आहे तो आपण कित्येक तरी वेळा आपण प्रशासनाला उघडकीस आणून देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्या संबंधित काही कंत्राटदारांची मनं दुखलेली असतात. ती लोक समोरून नाही तर असे मागून हे कृत्य करत असतात. तर आपण काल आपल्या फेसबुकच्या हँडलवरून एक संदेश दिलेला आहे की जो तुमच्यावर हल्ला झालेला आहे, भविष्यामध्ये असा हल्ला होऊ नये म्हणून आपण 2 कंडिशन ठेवलेल्या होत्या. त्या 2 कंडिशनमध्ये कोणत्या कंडिशन मान्य झालेल्या आहेत?
आता मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी मला सांगितले तुमचं पत्र येऊ द्या, उपायुक्त यांच्याकडे संपर्क शिफारस करून आम्ही तुम्हाला लवकरच या ठिकाणी सशस्त्र संरक्षण देऊ अशी त्यांनी मला फोनवरती तर ग्वाही दिलेली आहे. पण सध्या मी स्टेबल असल्यामुळं घरातून बाहेर पडण्या अगोदर जोपर्यंत मला पोलीस बंदोबस्त मिळणार नाही तोपर्यंत आम्ही घरातून बाहेर पडणार नाही. जर पोलीस बंदोबस्त मला नाही मिळाला 2 दिवसामध्ये तर मी रबाले MIDC पोलीस स्टेशनसमोर जाऊन स्वतः त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पूर्वी काम करत होते नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारे काम करणार, याच्यापेक्षा जास्त जोमाने करणार साहेब. असे कितीतरी वार आल्यावर आम्ही हलणार येतले नाही आहे. पोटाला उपाशी आतड्या पडत होतं म्हणून आम्ही इथं जगायला आलो आहे. आम्ही इथं जगतोय म्हणून मरणार येतले नाही, मरणार आहे म्हणून जगतोय. या दृष्टिकोनातून आम्ही रोज घरातून उठताना जगायच्या दृष्टिकोनातून उठत नाही, मी मरायच्या दृष्टिकोनातून उठतो. आपला एक फेमस डायलॉग आहे 1 जानेवारी येत आहे, त्या अनुषंगाने ती वेळ आता इथं नाही आहे. इथं माझे सर्व समाज बांधव आहेत, मला त्या विषयावर चर्चा करायची नाही. ते झाले ती गोष्ट ते सोडून बाबासाहेबांनी आपल्याला पुढं जायला सांगितलेलं आहे. समता न्याय बंधुत्वावरती विश्वास ठेवायला सांगितलेला आहे आपल्याला. आपण त्याच उद्देशाने हे करतो वाटचाल. परंतु तुम्ही असा माझा आवाज कुठेही दाबू शकणार नाही आणि माझा आवाज दबणारही नाही, हे या मी आपल्या माध्यमातून मी आपल्या सांगतो. समाजातील एका युद्धावरती असा प्राणघातक हल्ला होतो. आता त्यांनी सांगितलेलं आहे की संभावितांच्या जे नशाबाजी आहे त्याकडे जास्त तरुण वळत आहेत. महिलांनी त्या मुलांना कसा आळा घातला पाहिजे, कारण आईच आपल्या मुलांना शिकवू शकते. काय सांगता मिळत आपण ह्यावर तर मी एकच बोलल. आज तर खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपले बुद्ध प्रकाश भाऊ हे सुखरूप घरी आलेले आहेत. तर ह्यावरूनच समोरच्यांना कळायला असन की अरे आपण मारायला तर एखाद्या उंदराला मारायला गेलो होतो, पण हल्ला त्यांनी केला एखाद्या वाघावर केला. आज ते RPIचे कार्यकर्ता नाही तर पुऱ्या जिल्ह्याचे मला वाटतं वाघ बनून त्यांनी दाखवलेलं आहे आणि आज ते मरणाच्या दारातून झुंज देऊन ते परत आलेले. ह्यापेक्षा तर मोठी आनंदाची कुठली गोष्ट नाही आमच्यासाठी. आणि आतापर्यंत तर ज्यांनी जे कार्य केले असतील तर ह्याच्या पुढं अजून जोराने आम्ही कार्य करून दाखवू, हे आमचा मनापासून निवेदन आहे. आणि एक बोलायचं होतं, जे पण आरोपी होते त्यांना कठोरची कठोर कारवाई झाली पाहिजे आणि प्रकाश भाऊंना बंदोबस्तला पोलीस दिले पाहिजे. चाललं आहे तर त्या नशेवर आळा घाला आणि अधिकाऱ्यांनी मनापासून इथं लक्ष घातलं ना, जे विकणार आहेत त्यांनाही पकडा, जे पिणार आहेत त्यांनाही पकडा. कारवाई केल्याशिवाय कुठलंही कार्य होणार नाही. इथे लोक डोळे झाकून बसलेले आहेत. मला म्हणायचं आहे सगळ्यांनी इथं भरपूर बंदोबस्त चांगला झाला पाहिजे आपल्या एरियात. मुलाकडे काही लक्ष देतात. तिघा विभागाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे खासदार संग्रामराव सर, आपल्या जिल्हा महासचिवावरती हल्ला होतोय, कसं पाहताय आपण? अतिशय दुःखाचीच नाही तर चीड येणारी बाब आहे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रात्री 2 वाजता मला बुद्ध प्रकाश दिलपाग यांच्या सहकार्याचा फोन आला. झोपेत असताना मला खरं वाटेना की बुद्ध प्रकाश असं काय होऊ शकतं, परंतु त्या ठिकाणी मी कसाबसा पोचलो शिवाजी हॉस्पिटल या ठिकाणी. बुद्ध प्रकाश दिलपाग यांची जी परिस्थिती बघितली, अक्षरशः रक्ताने न्हालेले, परंतु तरीसुद्धा एकदम शुद्ध अवस्थेत ते होते. परंतु एवढा मोठा घाव बघून माझ्या मनाला खूपच वाईट वाटले. परंतु बुद्धाभाऊ हे खरंच बाबासाहेबांचे वाघ आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आणि ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे यांनी यापुढे पुन्हा अशा काही गोष्टी करायच्या अगोदर 10 वेळेस विचार करा. आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासनाला आम्ही आवाहन आणि नम्र विनंती करतो की आपण लवकरात लवकर बुद्ध प्रकाश दिलपाग यांना आपण सुरक्षा पुरवावी. अन्यथा रिपब्लिकन पक्ष या रबाले MIDC पोलीस स्टेशन असन किंवा आपले पोलीस आयुक्त असन यांच्यासमोर आम्ही बुद्ध प्रकाश दिलपाग जी दिशा ठरवतील त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीशीच नाही तर त्यांच्यासोबत म्हणून रिपब्लिकन पक्ष कायम त्याच्या परिवारासोबत उभा राहील एवढी ग्वाही देतो. ते वाघाशीच लढायला आले होते, पण वाघाशी लढणं हे कुत्र्या मांजराचं काम नाही आहे. आमचा बुद्धा हा एक वाघ आहे आणि तो नेहमी अन्यायाविरुद्ध प्रखर उभा राहतो. तो नेहमी सच्चाईच्या बाजूने बोलतो, परखड आणि सत्य बोलतो. तो कुणाच्या राशीला भुलत नाही.
तो कुणाच्या धमक्यांना घाबरत नाही. आणि प्रत्येक जय भीमाला हा एक निखारा असतो. तर निखाराला तुम्ही हात घातला तर तुमचा पदर हा जळणारच. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.